अनिकेत होसगे आणि स्वतः कप्तान सुशांत पाटील दोंडू नाटमे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक दिनेश नाटमे यासाठी आलेला आहे. त्याला विनंती आहे की या मंचावर येऊन आपलं 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. पहिला चेंडू खेळून काढलाय मिड ऑफ रिजन मध्ये, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. या एका धावेने सुशीला मोटर्स संघाचं खातं उघडतोय. डीके कन्स्ट्रक्शन सुभाष शिंदे पहिल्या षटकाची गोलंदाजी करण्यासाठी आमच्या प्राथमिक शाळेच्या वतीने सज्ज झालाय. पहिला चेंडू सुंदररित्या टाकला आणि या चांगल्या चेंडूला सन्मान दिला तो अनिकेत होसगे याने. एका धावेसाठी चेंडू खेळून काढला. आजच्या दिवसातील हा 5वा सामना या ठिकाणी खेळला जातोय. अर्थात आपण केलेल्या सहकार्यामुळे खेळाडूंनी दाखवलेलं जे काय चाणाक्षपणा आहे त्याच्यामुळेच ही स्पर्धा आपण वेळेमध्ये पार पाडतोय. सुभाष पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, चेंडूला कट केलाय. चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये. एक सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निश्चितच 3 धावा वाचवतोय तो क्षेत्ररक्षक. आपल्या संघासाठी एक धाव मात्र रोखू शकणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती पहिलं षटक सुरू असताना बिनबाद 2. dreamcricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या लाईव्ह पाहू शकता. 6 अवेंजर यांच्या संयोजनातून आणि सन्माननीय मंगेशभाई दळवी यांच्या प्रायोजनातून सुरू असलेली ही स्पर्धा. सुंदर स्टेप आउट होऊन क्लास फटका खेळलाय. पदलालित त्याचा उत्तम वापर या ठिकाणी अनिकेत होसगे आणि चेंडू सीमारेषा पार षटकार. षटकाराच्या साह्याने संघ पोहोचतोय तो 8 या धावसंख्येवर. सुंदर चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय. एक धाव मात्र रोखू शकणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती बिनबाद 9. अशी सुरेख सुरुवात. अर्थात अनिकेत होसगे जर आपण पाहिलं तर अनिकेत आणि सुभाष एकाच संघाकडून खेळताना ज्या मर्यादित षटकांच्या पेंटपूर्वक मर्यादित सामने आपण पाहतो, दोघेही वरसई संघाकडून आपल्या प्राथमिक स्पर्धा खेळतात. परंतु या ठिकाणी मात्र आमने सामने भिडत लढत पाहतोय. सुंदर चेंडू, मनगटाचा सुंदर उपयोग केला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाणाक्ष क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव मात्र रोखू शकणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती पहिलं षटक सुरू असताना बिनबाद 10. ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय 4 कॅमेरे या संपूर्ण स्पर्धेचे या सामन्याची क्षणचित्र टिपतायत. सुंदर चेंडू, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर 7व्या 8व्या एसटीवर टाकलेला चेंडू. पंच त्याला वाईट करार देत आहेत. एक अवांतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. एक अतिरिक्त चेंडू या ठिकाणी सुभाष याला टाकावा लागेल. धावसंख्येत एकची भर धावसंख्या होती ती बिनबाद 11. आता मात्र या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर खराब चेंडू टाकतोय. अवांतर धाव 2 धावा अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यात जोडल्या जात आहेत. कशा का होईना धावा मात्र या ठिकाणी आमच्या स्कोअरबोर्डवर लागणं महत्वाचे आहेत. धावसंख्या 13. वाईटच्या आतापर्यंत 3 धावा आमच्या स्कोअरबोर्डवर लागल्या आहेत अतिरिक्त स्वरूपात. 2 अतिरिक्त चेंडू टाकावे लागणार सुभाष याला. फुलटॉस, लोअर फुलटॉस, बॅटच्या आतली कडा, चेंडू जातोय शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून एक धाव कंप्लीट करतायत, पूर्ण करतायत. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या आहेत स्कोअरबोर्डवर 14. त्यामध्ये जर आपण अनिकेत होसगे याची फलंदाजी पाहिली तर एक षटकाराचा समावेश. वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. 3 अवांतर धावा आणि उर्वरित धावा या सुशांतच्या असणार आहेत.
पहिलं षटक तर या ठिकाणी 50-50 म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये अपेक्षित असतात. त्या दृष्टिकोनातून पहिल्या षटकात 14 धावा आलेल्या आहेत. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं असणार आहे. मात्र एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक जे मर्यादित रेषा आहे 30 यार्डाची, त्या यार्डाच्या बाहेर असणार आहेत. मर्यादा मात्र क्षेत्ररक्षणावर असणार आहेत या षटकात देखील. पॉवर प्लेचं दुसरं षटक. दुसरं षटक टाकण्यासाठी कॅप्टन VK भारती, जो की श्री साई कामार्ली संघाकडून बिलॉंग करतो, या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुशांत याला मात्र अजून लय, सूर, ताल गवसला नाही. चेंडू कट केलाय, सुरेख फटका, मनगटाचा पुरेपूर वापर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये मारलेला हा एक प्रेक्षणीय फटका. नजाकत होती या फटक्यामध्ये. 4 धावा मिळवून देणारा फटका. 4 धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती बिनबाद 18 धावांची सुरेख सलामी या ठिकाणी या 2 सलामीवीरांकडून पाहतोय. सुशीला मोटर्स बनाम DK कन्स्ट्रक्शन असा सामना सुरू आहे. विकी भारती पुनश्च सज्ज. चेंडू कट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय पहिला षटकार. सुंदर फटका, 6 धावांचा फटका. लगातार 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. मी मगाशी म्हटलं की सुशांत याला सूर, ताल लय गवसला नाही. तो सूर मात्र, ताल मात्र या ठिकाणी गवसतोय. लगातार 2 चेंडूवर 2 मोठे फटके, 1 षटकार आणि 1 चौकार. प्रेक्षणीय फटके सुशांत याच्या बॅटीतून आपण पाहतोय. विकी भारती शॉर्ट डिलिव्हरी, चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून 1 धाव पूर्ण करतायत. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या दुसरे षटक पॉवर प्लेचं सुरू असताना 25. अर्थात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग माहीत असलेल्यांसाठी संपूर्ण जग रस्ता मोकळं करत असतं. ध्येय मात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त विजयी असणार आहे, ते प्रत्येक संघाचं. विकी भारती नदीच्या दिशेने गोलंदाजी करतोय. चेंडू खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण अनिकेत मानवे याच्याकडून. दरम्यान 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 26. मोठे फटके, एकेरी दुहेरी धावसंख्या, अशा पद्धतीने जर धावफलक हलतं राहिलं तर या ठिकाणी एक चांगली धावसंख्या उभारण्यास आपल्याला कुठलाही संदेह येणार नाही. आणि त्याच मार्गावर जात असताना सुशीला मोटर्स संघ. विकी भारती पुनश्च एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा इरादा. जोरदार अपील, परंतु पंच अपील फेटाळतायत. 1 निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते स्कोअर बोर्डवर 26. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आल्या आहेत. आणि आतापर्यंतचा हा पहिला निर्धाव चेंडू खेळतोय सुशीला मोटर्स संघ. सुंदर फटका, चेंडू खेळून काढलाय. षटकारासाठी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अफलातून फटका षटकाराचा. समोर जी बाईक दिसते तेथील प्रेक्षकांना विनंती असेल, लाल टी शर्ट परिधान केलेले जे आमचे दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांच्या मागे असलेली बाईक, त्याचा आरसा मात्र या ठिकाणी खेळाडूंना त्रास देतोय. तर आपणास विनंती राहील, धन्यवाद, त्या बाईकचा थोडासा आमच्या खेळाडूंना त्रास होतोय. तर थोडीशी बाईक तिथून जर हलवलीत तर होणारा त्रास आहे तो त्रास कमी होईल. दरम्यान एक अफलातून फटका
सुशांत याच्या बॅटीतून पाहायला मिळाला. या षटकाराने धावसंख्या वाढली. धावसंख्या होते ती दुसरं षटक सुरू असताना 15.00च्या सरासरीने 16.00च्या सरासरीने 32 या षटकामध्ये तब्बल 18 धावा प्राप्त केल्या आहेत सुशिला मोटर संघाच्या सुशांत पाटील याने. त्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण षटकार आणि 1 चौकाराचा समावेश. सुंदर चेंडू, थोडासा उसळी घेतलेला चेंडू. अनिकेत मात्र चेंडूची दिशा समजू शकला नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 14 या आकड्यावर. सुरेख 32 या आकड्यावर. सुरेख सलामी या सलामीवीरांची अनिकेत होसगे आणि सुशांत पाटील, अर्थात दोन्ही संघाला विजय महत्वाचा आहे. फ्लिक केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा थर्ड अंपायरचा निर्णय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सुशांत याचा. पाहूया आमच्या कॅमेरामॅनने टिपलेल्या क्षणचित्रामध्ये पंचांचा निर्णय काय आहे ते आमचे तिसरा डोळा थर्ड अंपायर या ठिकाणी सांगतील. ही जर या ठिकाणी विकेट गेली तर मात्र थोडंसं धडपडात येऊ शकेल सुशिला मोटर्स संघ. सलामी तर उत्तम आहे, चांगली सलामी या दोन खेळाडूंकडे पाहायला मिळाली आहे. ती अनिकेत होसगे आणि सुशांत पाटील या 2 सलामी वीरांकडून. नॉट आउट तिसऱ्या अंपायरचा निर्णय. थर्ड अंपायर निर्णय नॉट आउट. दोन मिनिटाचा ऑफिशियल ड्रिंक ब्रेक असणार आहे. धावसंख्या आमच्या स्कोअरबोर्डवर लागली ती 33. तिसरं षटक सुरू आहे. सुशांत मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण कामगिरी करताना आपण पाहतोय. सुभाष देखील उत्तम गोलंदाजी करतोय. 2 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव दिली आहे. पंचाने वाईट कॉल केलेला आहे, म्हणजे 1 अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्येत 1ची भर होते. धावसंख्या होती ती 34. अर्थात अनेक मान्यवर आमच्या या मंचावर उपस्थित आहेत. 6 ॲव्हेंजर, त्याचप्रमाणे पेंट पुरवाग प्रीमियर लीग आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. अर्थात जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. पूर्व भागात कुठेही कार्यक्रम असू द्यात, या माणुसकीच्या माणसांची मात्र कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही. चलतोय पुनश्च एकदा मैदानाकडे. ड्रिंक ब्रेक नंतर खेळाला पुनश्च सुरुवात होते. आमच्या प्राथमिक शाळेच्या वतीने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आपल्या स्पेल मधला दुसरं षटक टाकतोय सुभाष शिंदे. धावा झाल्यात स्कोअरबोर्डवर सुशिला मोटर्स संघाच्या 34. ओव्हरपिच चेंडू भिरकावलाय काऊ कॉर्नर लॉंग ऑन रिजन मध्ये. हा येतोय आणखी 1 चौकार. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुशांत याला सूर गवसला नव्हता आणि तो सूर आता या ठिकाणी गवसतोय. षटकार आणि चौकारांची आताशबाजी पाहायला मिळते सुशांत याच्याकडून. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 38. तिसरं षटक सुरू आहे. सुंदर चेंडू कट करायचा इरादा होता. कव्हर आणि पॉइंट रिजन मध्ये. चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. निर्धाव चेंडू पुरवायचा आहे. धावसंख्या स्थिरावली ती 38 या आकड्यावर. शांत आणि संयमी वातावरण प्रेक्षकांना गरम करावं लागेल. आणि तो फटका मात्र या ठिकाणी सुशांतच्या बॅटीतून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते.
धावसंख्या 4 दशक फलकावर 40 धावा बिनबाद सलामी या 2 सलामी वीरांकडून सुशीला मोटर्स या अगोदरचा सामना आपण पाहिला. सुशीला मोटर्स याचा एक थोड्या धावांनी पराभव सुशीला मोटर्स संघाला पत्करावा लागला आणि क्लीन बोल्ड खाली राहिलेला चेंडू अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो डीके कन्स्ट्रक्शन संघाला. 40 धावांची सलामी या ठिकाणी ब्रेक होते. अर्थात महत्त्वपूर्ण वाटा आहे सुशांत याचा 26 धावांचा. 26 धावांचं आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान. कॅप्टनी इनिंग या ठिकाणी सुशांत खेळला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विवेक बेलकडे. पंचांना विनंती राहील की कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न दवडता ही जी स्पर्धा आहे, सामने आहेत, विना व्यत्यय आपण सुरू ठेवावेत. अर्थात महत्त्वपूर्ण सहकार्य असणार आहे ते खेळाडूंचं. तिसरं षटक सुरू आहे आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 40. यानंतर होणारा सामना किरण पाटील व गणेश गायकर 11 बनाम शिव मल्हार 11. दोन्ही संघाने आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन तयार राहायचं आहे. कॅप्टनने सुरेख फटका, चेंडू खेळलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. हा येतोय चौकार. गिरीश महाडिक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. ते फक्त विवेक बेलकडे यासाठी. अर्थात ती क्षमता आहे विवेक बेलकडे याच्यामध्ये. आल्या आल्या चौकाराने आपल्या खेळाला सुरुवात करतोय. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 44. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या उभारले ती सुशीला मोटर्स संघाने. या अगोदरच्या सामन्यामध्ये 44 धावा 5 षटकामध्ये जमवू शकला होता. सेकंड फलंदाजी करत असताना सुशीला मोटर्स संघ. या सामन्यात मात्र आतापर्यंत 44 धावा आल्यात. एक ब्रेक थ्रू मिळालाय सुशांतच्या स्वरूपात डीके कन्स्ट्रक्शन संघाला. अर्थात दोन्ही संघांसाठी विजय तितकाच महत्वाचा आहे. गोलंदाज सुयोग वारके. सुंदर चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. एक धाव मात्र रोखू शकणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 45. अर्थात एकेरी दुहेरी संघाचा धावफलक हलतं ठेवायचं आणि एक खराब चेंडूवर मोठा फटका खेळायचा आणि ॲव्हरेज बरोबर आणायचा, अशी रणनीती प्रामुख्याने आपल्याला या फलंदाजांची पाहायला मिळते. अनिकेत होसगे आणि विवेक बेलकडे. फुलटॉस चेंडू, चेंडू भिरकावलाय. हा येतोय अफलातून षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मारलेला हा प्रेक्षणीय फटका आणि रिव्ह्यू चेक करायचा आहे, बीमर चेक करायचा आहे. अर्थात 200 रुपयाचा पारितोषिक गिरीश महाडिक यांच्याकडून जमा झालेला आहे. फेअर डिलिव्हरी. नो बॉल आहे पंच, नो चेंडू आहे.
नो चेंडू आहे. फ्री हिट. 7 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत सुशीला मोटर्स संघाला. आणि हा चेंडू बराच वेळ हवे. चेंडू सीमारेषा पार, आर पार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 2 खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा समाचार घेतोय विवेक बेलकडे. आणखी 200 रुपयाचं पारितोषिक. हायड्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे धीरज पाटील होणार यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी आमचे गिरीश महाडिक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकाराच्या हायड्रिकसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल विवेक बेलकडे. यासाठी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली या षटकाराच्या साह्याने 58. ऑफस्टमच्या बाहेर पंच त्याला पनिश करतायत. वाईडचा इशारा पंच दोन्ही हात फैलावून आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार आहे. एक अवांतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. धावसंख्या होती ती 59. चौथं षटक सुरू आहे आणि स्कोरबोर्डवर धावा लागल्या आहेत त्या 1 बाद 59. बाद झालेला फलंदाज सुशांत पाटील कॅप्टन. 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी, महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी देऊन बाद झाला आणि त्या खेळीला आकार देतोय या ठिकाणी विवेक बेलकडे. ओरपीट चेंडू विरकावलाय मिड विकेट रिजन मध्ये. सोपा झेल सुटला जातोय. 1 धाव देखील अतिरिक्त क्षेत्ररक्षणाच्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मिळते. 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या जातात. धावसंख्या 1 बाद 61. खराब क्षेत्ररक्षण, खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण 3 षटकामध्ये 40 धावा होत्या. कुठेतरी कमबॅक करणं अपेक्षित होतं डीके कन्स्ट्रक्शन संघाकडून. अर्थात गोलंदाज सुयोग वारके याच्याकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजीची, सटीक लाईन अँड लेनने गोलंदाजी करण्याची. आता मात्र खाली राहिलेला चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न विवेक बेलकडे याचा पूर्णतः फसला. चेंडू स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आमच्या स्कोरबोर्डवर स्थिरावले 1 बाद 61. फुलटॉस, लोअर फुलटॉस. चेंडू खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये आणि खराब क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू सीमारेषा पार. हा येतोय आणखी एक चौकार. चौकाराच्या साह्याने संघाच्या धावा धाव फलकावर लागल्यात त्या 65. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्यात. महागड षटक म्हणावं लागेल डीके कन्स्ट्रक्शन संघाकडून. पंच 1 चेंडू बाकी आहे या षटकातील. 1 वाईड आणि 1 नो असे 2 अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये आले होते. चौथा चेंडू डॉट गेला आणि 5व्या चेंडूवर चौकार आलेला आहे. आमच्या ड्रीम क्रिकेट .inच्या माध्यमातून देखील कॅल्क्युलेशन, लाईव्ह कॅल्क्युलेशन या ठिकाणी आहे. धावसंख्या 4थं षटक सुरू असताना या षटकातील आणखी 1 चेंडू टाकणं बाकी आहे. धावसंख्या होते ती 65. लॉस ऑफ 1 विकेट. आजच्या या स्पर्धेतील आपला धावसंख्येचा उच्चांक आहे 85 धावांचा. काल जय मल्हार संघाने या धावा बनवल्या होत्या. बॅटची वरची कडा शिव मल्हार
चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 67. शिवमल्हार संघाने काल 85 धावांचा या ठिकाणी रेकॉर्ड केलाय. आज देखील आपण पहिला सामना पाहिला. मोरिया 11 बोरगाव संघाने 80 धावा बनवल्या. म्हणजे आजच्या दिवसाचा हायेस्ट टार्गेट आहे 80 आणि या स्पर्धेतील इनिंगचा हायेस्ट टार्गेट हायेस्ट स्कोर 85. या षटकामध्ये तब्बल 27 धावा प्राप्त केल्या आहेत त्या सुशीला मोटर्स संघाने. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय आमच्या प्राथमिक शाळेच्या वतीने आकाश सावंत. आजच्या संपूर्ण दिवसातील हा 6वा सामना या ठिकाणी खेळला जातोय. अर्थात कालचे 2 सामने आणि आजचा हा 4था सामना. धावसंख्या झाली आहे ती 67. 27 धावा. सदुसष्ट धावा झाल्या. 4 षटकामध्ये 3 षटकामध्ये 44 धावा होत्या आणि या षटकामध्ये 23 धावा आल्या आहेत. अंतिम षटक स्लॉगवर हाणामारीचं षटक. आकाश सावंत गोलंदाजी मार्कर तयार होतोय. अनिकेत होसगे जो की सलामीला आलेला फलंदाज अजूनही क्रीजवर बरकरार आहे. स्लो डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, चेंडू खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 धाव. पूर्ण 1च धावेवर समाधान मानावं लागते. कॉलिंग केलं होतं अनिकेत होसगे याने परंतु नकार दिला विवेक बेलकडे याने. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 68. 68. लॉस ऑफ 1 विकेट. 40 धावांवर पहिली विकेट गेली होती सुशीला मोटर्स संघाची आणि आतापर्यंत या दुसऱ्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी. म्हणजे 2 मोठ्या भागीदाऱ्या या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत घेऊन गेल्या आहेत. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा कोणताही संभव नाही कारण एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि या चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर फक्त 1च धावेवर समाधान मानावं लागते सुशीला मोटर्स संघाला. धावसंख्या 1 बाद 69. गणेश गायकर किरण पाटील 11 आणि शिव मल्हार 11. कॅप्टन लगेच आपण ही इनिंग संपल्यावर टॉस साठी आहे आणि क्लीन बोल्ड मधल्या एस्ट्या उद्ध्वस्त होत आहेत अनिकेत होसगे याच्या. धन्यवाद. 28 धावांची दुसऱ्या विकेटची महत्वपूर्ण भागीदारी या ठिकाणी ब्रेक होते. सलामीला आलेला फलंदाज अनिकेत होसगे बोल्ड आउट होऊन बाद होऊन तंबूत परततोय. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय सुशीला मोटर्स संघाकडून प्रशांत भोसले. अर्थात मोठ्या पटक्यांची क्षमता आहे प्रशांतकडे. शिल्लक असलेल्या चेंडूमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतोय ते आपण पाहणार आहोत. पेण पूर्वभाग प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा अमोल दळवी संपूर्ण या स्पर्धेवर नजर ठेवून आहेत. जरी आयोजन 6 ॲव्हेंजरचं असलं तरी महत्त्वपूर्ण वाटा अमोल याचा आहे. यशस्वीरित्या पूर्ण होते. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न
सफल. एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या होती ती 70. 2 गडी बाद 70. धावसंख्या तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमच्या धावफलकावर लागताना आपण पाहतोय. शेवट कशा पद्धतीने करतोय ते आपण पाहू. विवेक बेलकडे और पे चेंडू चेंडू खेळून काढला. आउट ऑफ बाउंड्री षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. जो उड़ने का शौक रखते हैं ना वो गिरने का खौफ कहीं कभी नहीं रखते. या ठिकाणी हे दाखवून देतोय विवेक बेलकडे. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार, 2 चौकाराच्या सहाय्याने विवेक खेळतोय. महत्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी विवेक बेलकडे असं. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि संपूर्ण प्रेक्षकांची मन जिंकून घेतली ती विवेक याने. अफलातून फलंदाजी. 3 षटकार आणि 2 चौकार. 31 धावांवर खेळतोय वैयक्तिक. म्हणजे अर्थात सुशांत याने जो पाया रचला धावांचा त्याला यशस्वीरित्या सुवर्ण कळस प्राप्त करून देते. सुंदर फटका. चेंडू खेळून काढलाय पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव मात्र रोखू शकणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 77 आणि जिंकण्यासाठी 78 धावांचं टार्गेट ठेवलंय. टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन शिव मल्हार आणि किरण पाटील, गणेश गायकर 11. चला कॅप्टन टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्सवर यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे. अर्थात यानंतर पुन्हा तुम्ही ज्या आवाजाची आतुरतेने वाट पाहताय प्रवीण दुगाडे पुढील सत्रासाठी आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत आणि यानंतर आपण त्यांचा आवाज ऐकणार आहात. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हॅलो. सुशिला मोटर्स संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 77 धावा केल्यात आणि 78 धावांचं टार्गेट, भलं मोठं टार्गेट म्हणावं लागेल ते डीके कन्स्ट्रक्शन संघासमोर. हॅलो सर, तुम्हाला थोडंसं थांबवतोय. टॉसकडे वळतोय. मुन्ना पाटील यांचे वडील ज्येष्ठ क्रिकेटर राजीव पाटील यांना विनंती करतो की टॉससाठी यायचं. आपण टॉस करण्याकरता या. गणेश गायकर आणि किरण पाटील, त्याचे विपक्ष शिव मल्हार 11 यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. माझ्यासोबत गणेश गायकर आणि किरण पाटील टीमचे कॅप्टन प्रवीण नलावडे आणि त्याच्यासोबत शिव मल्हार टीमचे कॅप्टन ॲडव्होकेट समीर बंगाले आहेत. सर्वप्रथम टॉसकडे वळूया आपण. टॉस कोण मागतोय? टॉस पडलाय शिव मल्हार टीमच्या बाजूने. तर सर्वप्रथम आपण काय घेणं सर? मी बॉलिंग करू. नक्कीच बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे तुमचा? यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. एक जेवढ्या कमीत कमी स्कोअरमध्ये रोखता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू त्यांना रोखण्याचा. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देतोय कारण मॅच लगेच चालू होते. माझ्यासोबत गणेश गायकर आणि किरण पाटील टीमचे कर्णधार प्रवीण नलावडे उर्फ झडके माझ्यासोबत आहेत. प्रवीण, तुम्हाला पहिले फलंदाजी करायची आहे, तर कितपर्यंत धावा आपण जमा करण्याचा प्रयत्न करणार आहात? कारण सर आता दूर आहे आमच्यासाठी, पण ही मॅच जितणं महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. पण जास्तीत जास्त धावाचा प्रयत्न करू आणि कमीच रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच डू अँड डाय ही सिच्युएशन आहे. तर जास्तीत जास्त धावा उभ्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत. तरी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतोय आणि घेऊन चलतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू माय कॉमेंट्री बॉक्स.
हेलो। तो चलते हैं दोस्तों, मैदान के बीचों बीच एक गर्माहट भरा मुकाबला। डीके कंस्ट्रक्शन के दिनेश खैरे के बल्लेबाजों को बहुत ज्यादा रन बनाने होंगे, क्योंकि सुशीला मोटर्स जो बाइक का शोरूम है और उनके जो फ्रेंचाइजी है धीरज पाटिल और विघ्नहर्ता मुंडे, उसी के नाम से, इस सुशीला मोटर्स के नाम से इस टीम को उतारा जा चुका है। उनके बल्लेबाजों ने अच्छा काम किया है। कमेंटेटर्स मेंटोर होने के कारण उन्हें एक अच्छा सपोर्ट स्टाफ मिला है। सुभाष टेम्बे जो सुशीला मोटर्स के सपोर्ट स्टाफ में हमें नजर आते हैं, निश्चित तौर पर उसका फायदा जरूर मिला है। कमेंटेटर के साथ अगर मैच का डिस्कशन हो तो कई ऐसे क्लूज मिलते हैं हमें। राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेंथ गेंद, पहली गेंद को घुमाया, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है डीप स्क्वायर लेग पर। जैसे ही गेंद को फील्ड किया जाए दूसरा रन जरूर मिला। तो पहले बल्लेबाजी करते हुए अगर सुशीला मोटर्स की टोटल अगर हम देखें तो 77 रन बनाए जा चुके हैं और 78 रनों की जरूरत है। उसमें से 2 रन हासिल किए पहली गेंद के ऊपर मयूर सावंत ने। अच्छे बल्लेबाज हैं, बड़ा नाम है, लेकिन जितना ऊंचा नाम उतना ऊंचा अगर काम होगा। और हवा से बातें करते हुए, ऊंचे लहराते हुए छक्के अगर इनके बल्ले से आते हैं तो ये 78 रन बनते हुए नजर जरूर आएंगे 5 ओवर में। देखिए क्रिकेट द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल। इस खेल में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है, लेकिन दोस्तों नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन बनाना आता है इस खिलाड़ी को। जो स्ट्राइकर एंड पे है, ये अंपायर बैट बॉल का इशारा करते हुए 3 पर आता हुआ टोटल 75 की अभी भी जरूरत। गेंदें बची है 29। किसके रणबांकुरे ज्यादा लड़ेंगे, दिनेश खैरे डीके कंस्ट्रक्शन की तरफ से जो फ्रेंचाइजी है, या फिर सुशीला मोटर्स की तरफ से जो फ्रेंचाइजी है धीरज पाटिल और विघ्नहर्ता मुंडे। इनके फ्रेंचाइजी पहले सत्र में तो लड़ चुके हैं, 77 रन बनाए जा चुके हैं। ये गलत स्ट्रोक खेला गया, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर एक आसान सा कैच और उस कैच को छोड़ा। ये देखिए ऐसा नहीं होना चाहिए। 300 के करीब खिलाड़ी थे नॉमिनेशन में ऑक्शन के दरमियान, उनमें से 140 खिलाड़ियों को चुना गया। उस 140 खिलाड़ियों में आप है। ये किसी भी खिलाड़ी को मिसफील्ड करने से पहले सोचना है। 140 में मुझे जगह क्यों दी, फ्रेंचाइजी ने मुझे खेलने का मौका क्यों दिया, मुझ में वो काबिलियत है इसलिए दिया। और वो काबिलियत अगर ऐसे सीधे कैचेस छोड़े जाएंगे तो फ्रेंचाइजी को भी पछताना पड़ेगा। 1 रन जरूर मिला, काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है। बड़े हिट्स लगाने का मौका नहीं दे रहे हैं। 78 रनों का पीछा बगैर बड़े हिट से तो होगा नहीं है। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए बिग ब्रदर नागले अब स्कोरिंग कर रहे हैं। छोटे भाई के साथ हमने खाना खाया, जो लजीज खाना हमें खिलाया विजया बचत गट के महिलाओं ने। नो बॉल का इशारा, फ्रंट फुट नो बॉल है क्या, ओवर स्टेप। तो उन महिलाओं को अभी शुक्रिया अदा करना चाहिए, क्योंकि इस प्रतियोगिता को बेहतरीन बनाने के लिए सबको एनर्जी आना जरूरी है, और एनर्जी खाने से मिलती है। शुद्ध शाकाहारी प्योर वेजिटेरियन खाना खिलाया गया। ये देखिए अब ब्लाइंडेड स्ट्रोक है, ब्लाइंडेड स्ट्रोक। खड़े खड़े मारने की कोशिश की और खड़े खड़े रहे, लेकिन क्रिकेट में एक परिभाषा है, गेंद की लाइन में आना, गेंद के पिच तक पहुंचना। बगैर फुटवर्क क्रिकेट खेला नहीं जाता। और इस खेल में कहावत भी है, देखो जानो परखो और बाद में खेलो। ऐसा होता है तब जाके क्रिकेटिंग शॉट्स आते हैं। प्रैक्टिस प्लस इंप्रोवाइजेशन प्लस टाइमिंग प्लस पावर इज इक्वल टू एक अच्छा क्रिकेटिंग शॉट। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, और ये देखिए गेंद की जैसे लाइन में आए 4 रन मिले। ये होना चाहिए शॉट सिलेक्शन आपका अच्छा। चलिए हम चलते हैं डीजे के पास। हाँ ये देखिए, ये शायद पुष्पा कोई फिल्म है ना, उसमें एक रील्स के ऊपर रविंद्र जडेजा ने भी कहा था पुष्पा झुकेगा नहीं साला। तो क्या बल्लेबाज गेंदबाज के सामने झुकेंगे या फिर गेंदबाज को अपने बल्ले से झुकने पे मजबूर करेंगे।
ऊंचा खेला है ऑन साइड के ऊपर, मिड विकेट पर गेंद ट्रैवल हो रही है, वन बाउंस, दूसरा बाउंस लिया और ये गेंद गई बाउंड्री पार 4। मयूर सावंत बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए, मैंने कहा था इस खिलाड़ी के पास वो दमखम है, गेंद की लाइन में आए तो 14 रन। देखिए क्या शुरुआत हुई है, 78 रनों का पीछा करते हुए 14, 5 ओवर में अगर जोड़ दिए जाए तो 70 बनेंगे। 8 रन से ये पीछे, 7 रन से ये टीम पीछे रह सकती है, लेकिन एक आध ओवर इसी औसत से चलेंगे तो एक आध कमजोर गेंदबाज मिलेगा, 20-25 रन मिल सकते हैं, लेकिन शुरुआत अच्छी है। सुभाष टेम्बे, इनके मन में थोड़ी सी टेंशन जरूर पैदा हुई होगी दिमाग में, क्योंकि शुरुआत अच्छी हुई है अपोजिशंस की, बड़ा टोटल उनकी टीम का होने के बावजूद भी। और सुशीला मोटर्स के भी 14 थे, और उनके क्यों, उनके अगर 77 बने पहले ओवर में 14 आने के बाद, तो इनके 78 क्यों नहीं बन सकते? बन सकते हैं, वही तो मैं बात की ना। गेंदबाज सुशांत पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट, विकी भारती के लिए, लेकिन विकी भारती फिर से एक बार खेले, बने तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। लेकिन हमारे ही तरह हिंदी और मराठी के मशहूर कमेंटेटर केतन पाटिल, यंगिस्तान का ये कमेंटेटर इस वक्त मैच ये पीपीएल लाइव देख रहा है, उनकी तरफ से आज के दिन के लिए शुभकामनाएं आ चुकी हैं। और ये विकी भारती ने उठाया ही नहीं बल्कि गेंद को उड़ाया मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में, 6 रन। देखिए इस फिल्म के हिट होने के बाद इस फिल्म के हीरो ने अगले फिल्म की अपनी फीस को बढ़ाया है 100 करोड़ रुपए। और अल्लू अर्जुन, बिल्कुल सही कहा आपने, ये गेंद स्क्वायर लेग पर, ये क्या हो रहा है? ये देखिए, ये ऐसा हो रहा है कि सुभाष टेम्बे को टेंशन देने वाली बात है, और उनके जो फ्रेंचाइजी है सुशीला मोटर्स के धीरज पाटिल और विघ्नार्ता मुंडे, इनके लिए भी ये टेंशन की बात है, क्योंकि 2 कैच आसान छोड़े हैं, दोनों को एक एक जीवनदान मिल चुका है। बाईस रन स्कोर कार्ड के ऊपर, 78 का पीछा करते हुए गेंदबाज पाटिल, सुशांत पाटिल गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए, विकी भारती कप्तान के बनाम कप्तान, और ये क्लियर है जरूर। देखिए ये क्या होता है, जले पे नमक, जैसे ही कैच छोड़ा 6 आया, ये जले पे नमक छिड़का है बल्लेबाज ने। 28 रन देखिए, और इसीलिए मैं कहता हूं भाई, आपने बल्लेबाजी अच्छी कर ली, इसका मतलब ये नहीं कि मैच जीत लिया। आपका फील्डिंग डिपार्टमेंट, आपका गेंदबाजी डिपार्टमेंट भी अच्छा होना जरूरी है। तीनों फॉर्मेट अच्छे होने चाहिए। 1 रन जरूर मिलेगा विकी भारती को, दूसरा मिलता हुआ 30 पर आता हुआ टोटल। देखिए ये कह रहे हैं कि खड़े रहो, रन आ रहे हैं। कोकण में ऐसा कहा जाता है लेदर मैच में, उबो रे उबो, क्रीज पर खड़े रहेंगे तो रन बनेंगे, लेकिन खड़े रहने के साथ साथ रन बनाना भी जरूरी है। और ये देखिए एक और नंबर 6, एक और जख्म के ऊपर। निश्चित तौर पर मेंटोर जो हमारे सुभाष टेम्बे हैं, उनके दिमाग की बत्ती अब थोड़ी गुल हो चुकी होगी कैचेस छोड़ने की वजह से। ये दोष उनका नहीं है, ये दोष मेंटोर का नहीं है, उन खिलाड़ियों का है जो 140 में चुने जाने के बावजूद भी आसान कैचेस छोड़ रहे हैं। तो मैत्री ग्रुप पेंट पूर्व विभाग, इनकी तरफ से 100 का इनाम हमारे लिए आ चुका है। चलिए ट्रैवलिंग तो छूट गई, मैं यही राह देख रहा था, सुबह का खर्चा, शाम का खर्चा,
खर्चा ही खर्चा। क्या छक्के लगाएंगे विकी भारती ने। अभी देखिए डेड बॉल, टाइम, समय। आपने कहा था 14 आए तो 77 बने, यहां पे 14 आए तो दूसरे ही ओवर में 78 का पीछा करते हुए 36 आए 18 के औसत से। अब जोड़ी है 18 5 ओवर 90। पिछले ओवर में 22, मैंने कहा था ना एक ओवर में 20-22 रन तो आते ही आएंगे जरूर। आंग्रे अपनी अगली मैच के लिए सोच रहे होंगे, उनकी टीम के लिए सोचना भी जरूरी है। एक अच्छा ओवर तलाशना होगा यहां पे टीम सुशीला मोटर्स को। और वहीं दूसरी तरफ इन बल्लेबाजों ने जो शुरुआत की है जीवन दानों के बाद, देखिए दोनों को जीवन दान मिला है। क्या ये विकेट मिलता हुआ नजर आ रहा है और ये राहत की सांस ली होगी धीरज पाटिल और विघ्नार्था मुंडे जो इस टीम के फ्रेंचाइजी है सुशीला मोटर्स के, क्योंकि उन्हें विकेट की तलाश थी। डीजे नए नाइक नंबर 3 की पोजीशन पर आ चुके राज कदम, लेकिन इस वक्त स्ट्राइकर एंड पर पिछले ओवर में जिन्होंने छक्के दागे थे, जिन्हें जीवनदान भी मिला था, विकी भारती खुद कप्तान। क्या एक मैराथन इनिंग खेलेंगे? क्या धोनी की तरह इस मैच में वेल फिनिशर बनेंगे? ये देखिए, ये जब करते हैं ना खिलाड़ी, जरूरत है तो करना ठीक है, जरूरत नहीं तो नहीं करना चाहिए। हाँ फिर भी देखिए नागले सर भी कह रहे हैं, बिग ब्रदर नागले कह रहे हैं कि भाई सब कुछ अच्छा चल रहा है आपके लिए, एक खराब शॉट खेलेंगे आउट होकर वापस पेविलियन गए तो पूरी टीम टेंशन में। लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज की, 2 ओवर में 18 के औसत से 36 आने के बाद इन्होंने अब तक अच्छी गेंदबाजी की है। नयन नाइक ये तेज डाली और ये विकेट मिल सकता था, लेकिन शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। देखिए 38 रन बचे 78 में से, 40 बन चुके हैं और ये तीसरा ओवर चल रहा है। और जिस अंदाज से स्ट्राइकर इनके बल्लेबाज खेल रहे हैं ना, विकी भारती अगर पूरा 5 ओवर खेलते हैं ना, ये रुके रहते हैं तो जीत के वापस आ सकते हैं। लेकिन नाइक भी उनकी विकेट की तलाश में होंगे, विकेट निकालना चाहेंगे। ये देखिए क्या गेंद डाली थी, वाकई रफ्तार थी, लाइन बिल्कुल सही थी। बाल बाल बचे विकी भारती और उनकी टीम डीके कंस्ट्रक्शन, दिनेश खैरे की टीम। बाल बाल बची, बाहरी किनारा नहीं लिया गेंद ने बल्ले का। फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला गया जा चुका है, लेकिन एक ही रन मिलेगा। स्ट्रोक बिल्कुल बढ़िया था। टीम का टोटल 41, 37 रनों की अभी भी जरूरत है। 4 गेंदों में रन आ चुके हैं महज 5। क्या गेंदबाजी हो रही है। 36 आने के बाद इस गेंदबाज ने संभाला है सुशीला मोटर्स को, लेकिन यह विकेट होगा शायद लॉन्ग ऑन के ऊपर से। और यह छक्का दागा बल्लेबाज इनएट नंबर 3 की पोजीशन पर आए हुए राज कदम ने। तो टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 47, 31 रनों की जरूरत है 12 गेंदों में। 12 गेंदे 31। देखिए ये हमारा तिरंगा है, इसका अपमान ना हो। हर एक टीम से मैं कहना चाहूंगा
तिरंगा हमारे भारत की शान, आन बान और शान है। इसके लिए कई लोगों ने अपना बलिदान दिया है, मौत को गले से लगाया है, तब जाके आज़ादी भी मिली। और आज हम लोग देख रहे हैं सीमा पार के आतंकवाद को हमारे सैनिक कितनी दिलेरी के साथ इस तिरंगा की शान के लिए रोके हुए हैं। लेकिन मैच में मजा है जब तक ये जो स्ट्राइकर एंड के बल्लेबाज हैं विक्की भारती, ये जब तक रुकेंगे ना, 12 गेंदे 31, मैं तो कहूंगा भूखे शेर के सामने रखा हुआ छोटा सा निवाला, ये विकेट नहीं लिया जाता ना तो रन बनाएंगे जरूरी है। विक्की भारती इनके मन में भी होगा इतनी देर तक रुका हूं तो क्यों ना मैच को जितवा के ही जाऊं। पेविलियन कप्तान है और दूसरी तरफ सुशीला मोटर्स के कप्तान अपने गेंदबाज को समझा रहे, भाई ये मछली तू अपने जाल में लेके आ, ये जो बड़ी मछली है गोल्डन फिश है, इसे जाल में लेके आ, बाकी काम हम जरूर तमाम करेंगे डीके कंस्ट्रक्शन का। चलिए जितना जल्दी हो सके, तेज तेज और तेज। आजकल भाग दौड़ भरी जिंदगी है, लॉकडाउन के बाद जो तेजी हमारी जिंदगी में आई है लॉकडाउन का बैकअप पूरा करने के लिए, उसी तरह इस क्रिकेट के मैदान पर भी तेजी आना जरूरी। गेंदबाज विवेक बेलकड़े क्या विकेट निकालेंगे विक्की भारती का। 12 गेंदे 31 रनों की जरूरत। ये देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, विक्की भारती अपने आप को कोस रहे होंगे कि काश ये अच्छे वाली गेंद थी, मैंने क्यों नहीं लगाया। 1 रन, लेकिन अब देखिए सामने वाला खिलाड़ी भी अच्छा है, आते ही उन्होंने 6 दागा सामने वाले एंड से बल्लेबाजी करते हुए कदम ने, राज कदम, जावड़ी निदवली के करीब जावड़ी है वो क्या, जावड़ी में कई सालों पहले जाया करता था। और ये लटक गए हैं कदम डीजे। देखिए विक्की भारती के ऊपर अब ये 30 रन बनाने की जिम्मेदारी है। 10 गेंदों में ये 30 रन बनाने हैं। गेंदबाज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। उन्होंने पहली गेंद खराब जरूर डाली थी। गिरीश महाडिक के लिए, विवेक बेलकड़े के लिए ये 100 का इनाम आ चुका है गिरीश महाडिक इनकी तरफ से। जरूर पहला सत्र में तो नहीं था, लेकिन उन छक्कों के लिए भी इनाम था। 10 गेंदे 30 रनों की जरूरत। क्या गेंदबाजी हो रही है बेल कवड़े की, लेकिन उतना ही बढ़िया शॉट खेला गया विक्की भारती द्वारा। 26 रनों की जरूरत है आने वाली 9 गेंदों में। देखिए मैच की गर्माहट। 9 गेंदे 26, 52 रन हो चुके हैं। 78 में से 52 अगर माइनस किए जाए तो 26 और गेंदे बची है 9। विक्की भारती संघर्ष कर रहे हैं अपने फ्रेंचाइजी दिनेश खैरे के लिए। वही दूसरी तरफ गेंदबाज बेलकवड़े संघर्ष कर रहा है अपने बेलकड़े। और ये देखिए बड़ी मछली जाल में लाते हुए बेलकड़े, और कप्तान देखिए खुश होते हुए उनसे, क्योंकि ये बड़ी मछली जाल में आना जरूरी था। अब मुकाबला थोड़ा मुश्किल हो चुका है। 100 रुपए का इनाम गिरीश महाडिक द्वारा बेलकड़े को। देखिए अब ज्यादा गाना बजाया जा रहा है सुशीला मोटर्स का, क्यों नहीं बजाया जाएगा। बेलकड़े ने एक ऐसी मछली जाल में वो लेकर आए, लॉन्ग ऑफ के ऊपर जो कैच लिया गया विनोद बामुगड़े, तारीफ काबिल कैच लिया गया था। उन्होंने अंतिम क्षणों तक गेंद से निगाहें हटाई नहीं थी।
ये गेंद, ये देखिए एक और विकेट हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे हैं। बेल कड़े ने इस मैच का पूरा घुमाव अपनी टीम की तरफ लेकर आते हुए नजर आ रहे हैं। गिरीश माड़िक इनकी तरफ से एक और 100 का इनाम। तो नए बल्लेबाज आमिर पेड़कर, लेकिन क्या गेंदबाजी की है। पहली गेंद के ऊपर इस ओवर में बाउंड्री आई थी ना, तीसरी गेंद के ऊपर, लेकिन क्या गेंदबाजी की है। इस मैच को पूरी तरह से घुमाने वाली गेंदबाजी। अभी भी रनों की जरूरत है 26। और ये देखिए, ये मजा आ रहा है। अभी ये छुपा रुस्तम निकला है डीके कंस्ट्रक्शन का। आकाश सावंत, इट्स अ ह्यूज, हमारे साथी कमेंटेटर ने कहा इट्स अ ह्यूज 6। 6 गेंदे 20, 58 रन बनाए जा चुके हैं। 6 गेंदे अब 20 रनों की जरूरत। विकी भारती अपने साथियों से कह रहे हैं भाई ये रन निकाले जा सकते हैं, मारिए। वही दूसरी तरफ मेंटोर सुभाष टेम्बे अपने खिलाड़ियों से पवेलियन से इशारा कर रहे हैं भाई 2-3 अच्छी गेंदें डालो, मैच हम जीत सकते हैं। छह गेंदे 20। आज मजा आ रहा है। लेकिन पेड़ पूर्व विभाग प्रीमियर लीग ऑर्गेनाइज बाय मंगेश भाई दड़वी और 6 एवेंजर्स। और जब मैंने 6 एवेंजर्स के बारे में बात की तो एक ने कहा भाई एवेंजर्स अगर रफ्तार से नहीं दौड़ पाई तो बुलेट भी है हमारे पास खाना खाते समय। अभी अगले साल ढूंढना पड़ेगा बुलेट कौन है। चलिए, लेकिन 6 गेंदे 20 रन। गेंदबाज प्रशांत भोसले के राजा शिवाजी छत्रपति महाराज भोसले की तरह ये लड़ेंगे अपनी सुशीला मोटर्स के लिए। क्या बचाएंगे 20 या फिर बनाएंगे जिस तरह कोंडाना किला जीता था राजा छत्रपति शिवाजी महाराज के लिए तानाजी मालूसरे ने, उसी तरह क्या डीके कंस्ट्रक्शन के दिनेश खैरे के लिए आमिर पेड़कर क्या लड़ेंगे। लेकिन 1 रन मिला है। अब जिन्होंने छक्का लगाया पिछले ओवर में वो स्ट्राइकर एंड पे हैं, विशाल सावंत, आकाश सावंत। आकाश सावंत क्या बनाएंगे रन। 19 गेंदे बची है 5, कंपलसरी चेसिंग। विशाल का ये छोटा भाई है। आर्यन प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज का खिताब विशाल ने हासिल किया था। लेकिन ये गेंद गैप में है और ये 4 मिलेंगे लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच। 15 रनों की जरूरत है। 4 गेंदे 15 रन। मुकाबला धीरे धीरे नजदीक आता हुआ, लेकिन गेंदबाज को पता है 4 गेंदे 15 है। 2 अगर अच्छी गेंदे की जाए, 2 अच्छी गेंदे। हाँ, 4 लगाए हैं कि अगली गेंद के ऊपर 6 नंबर आएंगे। छक्का आता है तो और ज्यादा मजा। दर्शक देखिए कितनी मात्रा में है यहाँ पे। उन्हें क्या है, कोई भी जीते, मैच अच्छा होना चाहिए, खेल अच्छा होना चाहिए, क्रिकेट की जीत होनी चाहिए। ये अंदर की तरफ लेकर आए थे। ये गेंद बार बार देखेंगे नहीं, 100 बार भी देखेंगे ना इसके क्लिप तो भी ये व्हाइट बॉल नहीं है। गेंद टिपा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी जरूर। 3 गेंदे अब 15 रनों की जरूरत। देखिए 2 छक्के 1 बाउंड्री भी लगाई जा सकती है। इस गेंद के ऊपर कम से कम बाउंड्री का आना जरूरी है। 3 रन आएंगे तो और ज्यादा मजा आएगा। देखिए थोड़ी सी खलबली दोनों के दिलों में है, बल्लेबाज के भी। क्या मैं मार पाऊंगा, और गेंदबाज भी ये सोच रहे हैं क्या मैं ये बचा पाऊंगा। 3 गेंदे 15 रन। क्या मैच होने जा रहा है। और ये ऊंचा उठाया जरूर है, गेंद हवा में है,
1 रन मिला, क्या मिलेंगे 3, 2 तो मिले हैं, निकालने चाहिए थे क्योंकि कंपलसरी चेसिंग है। सामने वाला खिलाड़ी भी 2 छक्के मारने की क्षमता रखता है। अभी देखिए 2 आने के कारण 2 गेंदे 13 रन, 65 टोटल बन चुका है। और विकेट कीपर ने कहा भाई 2 आएंगे 6 तो भी चलेगा, लेकिन सीधी डाली है, कोई गड़बड़ी नहीं होनी चाहिए, वरना करण मड़वी की तरह 37 रन जो 1 ओवर में बनते हैं, यहां पर 2 गेंदों में 13 रन बनते हुए नजर आएंगे। राइट आर्म ओवर द विकेट, ये अच्छी गेंद की थी। अब 1 गेंद 13 रन, सीधा मुकाबला। सुभाष टेम्बे का चेहरा जो मुरझाया हुआ था शुरुआती 3 ओवर में, शाम के वक्त जो गुलाब मुरझाया होता हुआ है, अब सुबह के कमल की तरह खिलता हुआ नजर आ रहा है। सुशीला मोटर्स के रणबांकुर ने लड़ाई जरूर की, लेकिन मुझे खास तौर से लड़ाई अच्छी लगी जिन्होंने ओवर नंबर, ये 6 आया ओवर नंबर जिन्होंने चौथा किया, विवेक बेलकड़े, तारीफ काबिल। इस मैच में अगर किसी ने वापस लेकर आए हैं, भले ही रन बने हो पहले सत्र में 31 रन भी बनाए, लेकिन इस मैच में क्रूशियल मोमेंट पर मैं तो जरूर कहूंगा इस मैच के मैन ऑफ द मैच